धुळे नेर येथील गट क्रमांक 37/46 क या क्षेत्रावर आवाजा सूर्यऊर्जा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांची अरेरावी व मनमानी थांबावा, अन्यथा आम्ही सगळे शेतकरी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालय समोर आमरण उपोषण करून घेऊ। श्री भास्कर राजाराम जाधव, श्री हिम्मत राजाराम जाधव व समस्त शेतकरी नेर तालुका जिल्हा धुळे यांची पत्रकार परिषदेत माहिती। सरकार, आमच्याकडे दुसरी कुठलीही जमिनी नाही आणि आता कंपनीने संपूर्ण कंपाऊंड केल्यामुळे आम्ही पिकपेरा लावू शकत नाही, म्हणून शासकीय अनुदानापासून सुद्धा वंचित होऊन जाऊ। कृपया आपण जातीने लक्ष देऊन आम्हा शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला किंवा आमची जेवढी उतार्यावर शेती आहे तेवढी शेती आम्हाला घेऊन द्यावी, अन्यथा आम्ही सगळे शेतकरी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करून घेऊ। दिनांक 21 जुलै 2025 रोजी सादर केलेली आमची विनंतीच्या आघापर्यंत विचारात घेऊन आपण कुठल्याही प्रकारची कार्यवाही सदर कंपनी विरुद्ध केलेली नाही, म्हणून आम्ही सर्व शेतकरी दिनांक 21 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषणास बसण्यासाठी मजबूर असून आम्हाला तुमच्या कार्यालयासमोर मंडप टाकून उपोषणाची परवानगी असावी। जोपर्यंत आमचा प्रश्न आपण मार्गी लावणार नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण सुरूच राहील, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। काही कंपनीचे दलाल ते पण बऱ्याच प्रमाणात कोणी मोटरसायकलवर कोणी कारवर असे 15-50 लोक जमा झाले आणि त्यांनी आम्हाला धमकी दिल्या की हा 37 जो गट आहे हा चतुर्सीमा नाही आहे, तुमची जमीन कुठे आहे तुम्हाला माहीत नाही आहे। आता ते तिथले शेतकरी नसताना सुद्धा आम्हाला असं सांगत होते आणि खूप तिथले मालक असून ते आम्हाला असं सांगत होते। आणि ही कंपनी शाह साहेबांची, भारताचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची, इथं तुमच्याकडून काहीच होणार नाही। आम्ही जी किंमत देऊ ती मुकाट्याने घ्या आणि जमिनी खरेदी करून द्या असं बऱ्याच लोकांना त्यांनी केलं, कारण संस्कृत गट हा विनोबा भावे यांच्या माध्यमातून जमीन वाटप ती झालेली होती आणि ती जमीन वाटप झालेली असताना त्या जमिनीचे उतारे तयार केलेले होते, पण जमीन शेतकऱ्यांना हस्तांतरित झालेली नव्हती आणि ती जमीन हस्तांतरित झाली नसल्या कारणाने शेतकरी तलाठी कार्यालयात जर आम्ही जायचो तर आम्हाला तलाठी कार्यालयातून एकच सांगणं व्हायचं की तुम्हाला जिथं पडेल तिथं पेरा आणि तो करा। तशा पद्धतीने तिथं चाललेलं होतं। तर त्या जमिनीचा आम्हाला प्रधानमंत्री किंवा नुकसान भरपाई वगैरे सगळे मिळतं, सातबारे उतारे तयार आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या जमिनीवर गेलो असता आम्हाला धमक्या देण्यात आल्या। ते तसं प्रकारे मी कलेक्टर साहेबांना माझ्या पद्धतीने मी अर्ज दिला होता, पण 1 महिना होऊनही त्याचा काही विचार झालेला नाही। शेवटी मी आता या मागच्या 15 तारखेला उपोषणाची परवानगी कलेक्टर साहेबांकडे मागितलेली आहे, त्याचं ते आतापर्यंत आम्हाला काही उत्तर मिळालेलं नाही आहे आणि तिथले जे दलाल लोक, गावगुंड लोक आम्हाला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारताचे गृहमंत्र्याची कंपनी आहे, तुमच्याकडून काही उपटणार नाही आणि आम्ही लहानपणापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या नेत्याकडून आमच्या जमिनी जर हडप होत असतील अशा कंपन्यांच्या मार्फत तर आम्हाला न्याय हा कुठून भेटावा, म्हणून मी या ठिकाणी एक पत्रकार परिषद आयोजित केली।